लगेच जर आपण पुढची मॅचचा विचार करतो, साखरवाडी संघ विपक्ष कामा संघ टॉस विन झाला. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. मित्रांनो, विनंती असेल आपल्याला त्याप्रमाणे साखरवाडी संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्यायचे आहेत. कामासंघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये नक्कीच मॅचला सुरुवात लेट झाली आहे, परंतु आपल्याला नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसाचे मॅच कव्हर अप करायचे आहेत. त्यामुळे थोडीशी विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. कामासंघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. कॅम्पिंग पण जायला मुश्किल होईल तिथं. चला मित्रांनो, मॅच ऑन होते. कांबी संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 12 मॅन नक्कीच 12वा खेळाडू दोन्ही संघाला विनंती असेल. साखरवाडी संघ असेल नक्कीच, कांबे संघ दोन्ही संघाला 12 मॅन नक्कीच आमच्या
लगेचच समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहेत. पाटोळे ब्रँड इथे सज्ज झाले, त्यांचं सुद्धा स्वागत. मॅचला होते सुरुवात. नक्कीच आपण बघतोय साखरवाडी संघ विपक्ष कांबे संघ टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा नक्कीच निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीचा विचार केला आपण तर मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवरती आपण विशालला बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर गीतेश. सलामीची जोडी जर विचार केला साखरवाडी संघाची दोन्ही टीम्स नक्कीच जबरदस्त आहेत. पहिला चेंडू नक्कीच फुल ऑनलाईनचा चेंडू ऑन साईडला फेकून दिलाय. चेंडू जाईल इथे मात्र वन बाउन्स इट द क्राऊड. नक्कीच पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवतोय तो मात्र विशाल. आपल्याला नक्कीच बॅटमधनं फुल ऑनलाईनचा चेंडूवरती समाचार घेताना आपल्याला बघायला मिळाला आहे. तो मात्र साखरवाडी संघाचा नक्कीच विशालने पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवतोय. फुल ऑनलाईनचा चेंडूला नक्कीच ऑन साईडला फेकून दिलाय. या 4 धावा येत आहेत. श्री गणेशा झालाय तो मात्र साखरवाडी संघाचा 4 धाव्यांनी सुरुवात करून देतोय. सुरुवात गोड झाले. सिमट होईल का साखरवाडी संघ? पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. वाईट एक्सीच्या खूपच चेंडू बाहेर जातोय. वाईटने नक्कीच अतिरिक्त धाव्यांनी धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आहे ते मात्र रोशनचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरची टीम नक्कीच पॉवरच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळेल यात मात्र शंका नसते, परंतु आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फेकला जातोय. व्हाईट यॉर्कर नक्कीच टेनिस क्रिकेट असेल लेदर क्रिकेट असेल यामध्ये नक्कीच व्हाईट यॉर्कर टाकणं खूप गरजेचं असतं आणि त्याचं प्रत्यक्ष आपण बघितलं. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक करून दाखवला. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू नक्कीच मी फुल ऑनलाईनचा टाकला होता, नंतर मात्र मी कमबॅक करू शकतोय याचं प्रत्यक्ष रोशनने सुद्धा दिलंय. 2 चेंडू धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र तब्बल 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू रोशन याचा इथं मात्र सरळ बॅटने लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाकाच्या बाहेर. नक्कीच चेंडू जातोय यामुळे षटकारासाठी 6 धावा. नक्कीच 6 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 11 या आकड्यावरती पॉवर प्लेचं षटक यावरती नक्कीच अटॅकिंग क्रिकेट विशालच्या माध्यमातून आपण बघतोय. ज्या वेळेस विशालच्या बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू ज्या वेळेस टाकले त्या वेळेस नक्कीच त्या चेंडूला चौकारासाठी पाठवण्यात यश आलंय आत्तापर्यंत विशालला. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे ते मात्र रोशनवरती हल्ला चढवला जातोय. तो मात्र विशालच्या माध्यमातून जबरदस्त मॅच आपण 2 टीममध्ये बघतोय. साखरवाडी विपक्ष कांबा संघ या दोन्ही संघांमध्ये दारोमदार आहे. चांगले क्रिकेटर आहे. क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांमध्ये आहे. इथे मात्र नक्कीच हाफ ट्रॅकर टाकला होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र झेल सुटलाय. अशी चुकी होत नाही, परंतु नक्कीच चुकीला माफी नाहीये. विशाल सारख्या स्टार खेळाडूला आपण जीवनदान देत आहे. सिंगल धाव येते. या सिंगलने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात ते मात्र तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे ते मात्र रोशनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक.
4 चेंडू आतापर्यंत नक्कीच रोशनने फेकले. धावफलक 12 या आकड्यावरती. भरपूर वेळानंतर गीतेश येतोय स्ट्राईक एंडवरती. इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक, नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण होईल, फलंदाज होईल. धक्का क्रमांक लागतोय साखरवाडी संघाला, तो मात्र पहिला. गीतेश बॅक टू द डगआउट. मित्रांनो, विनंती असेल आपल्याला संपूर्ण टीमला, दोन्ही टीम, आपण ज्या ज्या वेळेस फलंदाज बाद होईल स्पीडअप करायचं मित्रांनो थोडासा. कारण की आजच्या दिवसामध्ये थोडंसं मॅचेस लेट चालू झाल्या, त्यामुळे संपूर्ण आयोजक कमिटीला आपण सहकार्य कराल अशी नक्कीच आशा बाळगतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गीतेच्या जागी हिरामन येत आहेत. रोशनने चांगलं कमबॅक करून दिलंय, 12 धावा नक्कीच खर्च केला. परंतु जर विचार केलाय तर मात्र गीतेसारखा स्टार खेळाडू नक्कीच डगआउटला पाठवण्यात यश आलंय. एक फलंदाज बाद केला. इथं मात्र जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी भेटली आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फेकण्यास यश आलंय रोशनला. षटक क्रमांक पहिले संपतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्या मात्र 12 धावा. 12 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक रोशनचं संपतंय. गोलंदाजी महागवरती नक्कीच आपण बघतोय गणेशला. पहिलं षटक थोडंसं महागडं, 12 धावा आल्या रोशनच्या. त्यानंतर मात्र गणेश येतोय गोलंदाजी महागवरती. गणेशला कमबॅक करावं लागेल, कारण की जर विचार केला साखरवाडी संघ मातब्बर संघ आहे, त्यानंतर विचार केला कांबे संघ भिवंडी परिसरात भरपूर चांगल्या मॅचेस यांच्या संपूर्ण टीमकडनं खेळताना आपण बघत आलोय. साखरवाडी संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. आपल्याला चांगलं जर कांबे संघाला जर पराभूत करायचं असेल तर मात्र साखरवाडी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. परंतु विचार केला विशाल चांगल्या टचमध्ये आहे, परंतु गीतेश स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आता मात्र हिरामण आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केले याकडे सर नक्कीच सर्व टीमचं आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग असतील, मान्यवर असतील, सर्व खेळाडूंचं लक्ष असेल. अजूनही विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे. विशालच्या बॅटमधनं किती धावा येतील. नक्कीच जय आंबे स्पोर्ट आंबेडोहो यांचं नक्कीच इथे आगमन झाले. संपूर्ण टीमचं आमच्या आयोजक कमिटीकडून आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. यापुढील मॅच आपल्याला बघायला मिळेल चिंबीपाडा विपक्ष जय आंबे स्पोर्ट्स आंबेडोहो यांच्या माध्यमातून. इथे मात्र जबरदस्त फटका चेंडू फेकून दिले 6 धाब्यांसाठी. क्लासिकल फटका. विशाल ऑन द फायर. विशालच्या बॅटमध्ये आलेला हा नक्कीच जबरदस्त षटकार. 6 धावा. या 6 धाबींनी मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत संपूर्ण टीमच्या 18 धावा आणि त्यामध्ये नक्कीच विशालच्या या बघायला गेल्या तर मात्र 17 धावा होत्या. अजून एक क्लासिकल फटका रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय आणि रिव्हर्सने नक्कीच चेंडूला फेकून दिले 4 धाव्यांसाठी. जबरदस्त फटकेबाजी साखरवाडी संघाच्या माध्यमातून सुद्धा होताना बघायला मिळते. पहिला चेंडू फ्लोरचा होता, त्याला नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धाव्यांसाठी पाठवून दिला. आता मात्र बघितलं तर रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. खूप चांगली फटकेबाजी विशालच्या माध्यमातून होते. नक्कीच विशाल कामगिरी साखरवाडी संघासाठी करताना आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र बॅटर विशाल. पहिला चेंडू षटकारासाठी, दुसरा चेंडू चौकारासाठी. नक्कीच प्रश्न टाकलाय ते मात्र गणेशवरती हल्ला चढवला जातोय. तो मात्र सेकंड ओव्हरमध्ये डायनामिक षटकामध्ये आपण गणेशला बघतोय आणि या गणेशवरती हल्ला चढवला आहे. तो मात्र विशालने पुढचा चेंडू.
इथं मात्र बॅटची एज आणि इथे मात्र थर्डमॅन रिझन मध्ये चुकी होणार नाहीये. मोठा मासा गळाला लागलाय. विशाल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. नक्कीच गीतेश स्वस्तात परतला, परंतु जर विचार केला कांबे संघ, ते ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे. विशाल सारखा स्टार खेळाडू नक्कीच तंबूचं अस्त्र दाखवलंय ते मात्र गणेश या गोलंदाजाने. कोणाला नक्की जर विचार केला त्याची जागा भरून घेण्यासाठी प्रल्हाद, इथून मात्र धावा कशा प्रकारे येतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण की विशाल सर्वांना माहिती होती की अटॅकिंग क्रिकेट सातत्याने खेळत आला. या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच बॅटची बाहेरची कडा लागली आणि नक्कीच एक सोपा झेल पकडणं थर्डमॅन रिझनमध्ये खेळाडूला यश आले. इथं मात्र नक्कीच फुल लेनचा चेंडू थोडासा खाली राहतोय पडल्यानंतर. अजून एक निर्धार चेंडू येतोय. बॅकअप नक्कीच विचार केला तर कमबॅक केलंय ते गोलंदाज गणेशने. पहिले 2 चेंडूवरती मोठे फटके आले, त्यानंतर मी सुद्धा का सेकंड ओव्हर टाकण्यासाठी आलोय कांबे संघाकडनं याचं प्रात्यक्ष मैदानाच्या आतमध्ये देताना गणेशने टाकलेले हे 2 निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू गणेशाचा. इथं मात्र पुन्हा एकदा नक्कीच बॅटची ईज लागली आहे का, परंतु एकही धाव नाहीये. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. जबरदस्त कमबॅक करून दिलंय ते मात्र गणेशने. एकच चेंडू शिल्लक असेल. धावफलकाचा विचार केला 22 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 12 धावा आल्या. त्यानंतर विचार केला दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा नक्की 2 चेंडूवरती आलेल्या, परंतु उर्वरित 3 चेंडूंचा जर खेळाचा विचार केला तर फक्त अजूनही एकही धाव आलेली नाहीये. लाजबाब कमबॅक गणेशचा. इथे मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. वाईट येतो लेगच्या थोडासा चेंडू बाहेर रिलीज झाला आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाते 23 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूच्या षटकातील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. पहिले 2 चेंडू नक्कीच खराब गेले, त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक करताना बघायला गणेशला. शेवटच्या चेंडू षटकातील इथं मात्र जबरदस्त फटका. 2 क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र सोपा झेल. फलंदाज असेल बाद. अजून एक धक्का लागतोय तो मात्र साखरवाडी संघाला. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा विचार केला तर 23 धावा. पहिलं षटक आलं 12चं, त्यानंतरचा विचार केला हे षटक आलं 11 धावांचं. थोडीशी कुठेतरी इकॉनॉमिकल बॅटिंग केली जाते ते मात्र साखरवाडी संघाच्या. कांबे संघ एक मोठा नक्कीच फलंदाज बाद करण्यात यश आलाय तो मात्र विशाल अजूनमध्ये जर मैदानाच्या आतमध्ये असता तर एक धडाकेबाज फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघत आलोय आणि त्याचं प्रात्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बघितलं. 2 चेंडूंवरती खूपच आक्रमकता दाखवली, त्यानंतर विशाल बाद झाला. त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश मिळवते यश आले मात्र गोलंदाज गणेशला. तो गेला आता ना म्हणे. बोलू इथे मात्र नक्कीच तुषार येतोय तिसऱ्या षटकामध्ये. नक्कीच स्लॉकचं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय, कारण की 2 षटकांचा विचार केला तर नक्कीच 12.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा करण्यात यश आलंय. धावफलकाचा विचार केला 23 धावा, 11.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा केल्यात. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅकफुटला केले, पंच केले चेंडूला. क्षेत्ररक्षण जबाब नक्कीच संघासाठी एकदम वाचवली आहे. कार्पेटच्या हलका तरी पुश केलं होतं चेंडूला आणि इथे एकच धाव येते. एके धावेने धावफलक 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर येते मात्र तुषारचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. नक्कीच विशालची विकेट आली त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश मिळवलाय ते मात्र नक्की संपूर्ण कांबे टीमनं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्यानंतर विचार केला कॅचेस चांगल्या पकडल्यात आणि नक्कीच जर विचार केला तर इथून कुठेतरी कमबॅक केलंय मात्र संपूर्ण टीम कांबे संघाने. खूप चांगला फटका आणि त्याद्वारे नक्कीच झेल. फलंदाज असेल बाद. अजून एक धक्का लागतोय तो मात्र साखरवाडी संघाला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रोहितला बघतोय. कांबे संघ जबरदस्त पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा गेल्या, परंतु कमबॅक काय असतं ते दाखवून दिलंय. शेवटच्या स्लॉकच्या षटकामध्ये तुषारने सुद्धा कंजूसी दाखवते. 3 चेंडू फेकते, एकच धाव खर्च करतो, एक फलंदाज तंबूच्या असला पाठवलाय. उर्वरित 3 चेंडू साखरवाडी संघ किती धावा करेल, कारण की 24 या आकड्यावरती नक्कीच धावफरक स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळते. इथं मात्र बॉल आणि बॅटचा कोणता संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून चेंज ऑफ पेस या चेंडूवरती बघायला मिळाला. मात्र तुषारने खूप चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा इथं मात्र बॅटची एज लागली जाते. फलंदाज असेल बाद. नक्कीच साखरवाडी संघ विशालच्या विकेट नंतर कुठेतरी नक्कीच संघ डगमळीत होताना आपल्याला बघायला मिळाला. विशाल आऊट झाला, विशाल बाद झाला, तर नंतर फक्त आणि फक्त संपूर्ण टीमने 3च धावा बॅटमधनं आल्यात. मित्रांनो, क्रिकेट हा संपूर्ण 11 खेळाडूंचा असतो. प्रत्येक खेळाडूला आपला 100% परफॉर्मन्स देणं गरजेचं असतं. आपल्या टीममध्ये एका-दुक्का खेळाडूवरती आपण संपूर्ण दारोमदार टाकू नाही शकत. आपण 2 दिवसामध्ये प्राचीस्फोट ठाकूरपाडा संघाचा सुद्धा विचार केला तर रविवरती संपूर्ण टीमचं दारोमदार आहे आणि त्याच्यातच कुठेतरी सामना पराभूताच्या नक्कीच चोखावी लागली. षटक क्रमांक 3 संपतंय आणि टार्गेट सेट केला जातोय तो मात्र तब्बल 25 या धावांचा. पहिल्या षटकाचा विचार केला 12 आल्या, तदनंतर आलेल्या 11 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त गोलंदाज धावा खर्च करतोय ते आणि फक्त एकच धाव लाजबाब स्पेल फेकलाय. 2 फलंदाज बाद केले आणि एकच धाव खर्च करतोय तो मात्र गोलंदाज तुषार. मित्रांनो, विनंती असेल की जय आंबे स्पोर्ट्स आंबेरोह आणि नक्कीच चिंबीपाडा संघ यापुढील मॅच असणार आहे. टॉससाठी यायचं आहे लगेचच. जय आंबे संघ आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. चिंबीपाडा संघाचे संघनायक नक्कीच इथे सज्ज झालेले आहेत. अठरा चेंडू आणि नक्कीच तब्बल जर विचार केला तर धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 छोटं लक्ष आहे. या छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण बघतोय ती मात्र
मी नक्कीच जय आंबे स्पोर्ट्स संघाला विनंती करतोय की आपण आपला संघ ना एक नक्कीच पाठवायचं आहे टॉससाठी. चिंबीपाडा संघाचा संघनायक लगेचच इथे आलेले आहेत. मॅच ऑन होते. 18 चेंडू आणि नक्कीच 25 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी साखरवाडी संघाची गणेश आणि विकी. त्याचा विचार केला विशाल येतोय गुरुदेव मार्क वरती 333 क्रिस गेलची आठवण करून देतो आपला जर्सी नंबर. इथे मात्र पहिला चेंडू काय लाजवाब फटका दाखवलाय. हुकचा देखणा फटका बघायला गेला तर मात्र 6 धाव्यांसाठी. नक्कीच विजय समोरच्या टीमनी सुद्धा श्री गणेश चौकाराने केलेला. आम्ही सुद्धा कमी नाहीयेत. नक्कीच कांबे संघाचा माइटी हिटर गणेशच्या माध्यमातून आलेला सुपर सिक्सर सॉरी विकीच्या बॅट मधून आलेला हा षटकार 6 धावा. काय फटका होता. जबरदस्त फटका सजवला विकीने. अजून एक फटका परंतु चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. निर्धार चेंडू फेकला जातोय. इथं मात्र अजून एक फटका जागा मिळवली. फुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू फेकून दिलाय अजून 6 धाव्यांसाठी. मित्रांनो काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते विकेच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा हा षटकार बघायला मिळतोय. विशालच्या गोलंदाजीवरती आक्रमकता आणि नक्कीच क्लासिकल फटके सुद्धा आपण बघतोय. ते मात्र बॅटर विकीच्या माध्यमातून काय फटकेबाजी केली जाते. खूप लांबवर मारलेले चेंडू नक्कीच विकीच्या बॅटमधनं बॅक टू बॅकचे 2 षटकार आपण बघतोय. टॉस केलं जाईल तो मात्र चिंबीपाडा संघ विपक्ष नक्कीच जय आंबे स्पोर्ट्स आंबेडहो या माध्यमातून नक्कीच टॉस केला जातोय. आमचे यंगस्टर नक्कीच उभरते सितारे प्रज्वलच्या माध्यमातून नक्कीच हा टॉस केला जातोय. आता कोण फक्त कोण सांगेल त्याचं की एकच धाव कंप्लीट होते. एखाद्या वेळी धावफलक पुढे जाताना आपल्याला बघतोय 13 या आकड्यावरती षटक क्रमांक तर प्रगतीपथावर होतं. ते मात्र पॉवर प्लेचं विशालवरती हल्ला चढवला गेलाय विकीच्या माध्यमातून. खूप लांबवर मारलेले 2 षटकार नक्कीच विशाल सुद्धा विसरू शकत नाहीये. इथं कमबॅक करावा लागेल संपूर्ण टीमला. चिंबीपाडा संघ नक्की टॉस विन झालाय. चोस टू बॅट फर्स्ट नक्कीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निर्णय घेतलाय तो मात्र चिंबीपाडा संघाने. भरपूर वेळानंतर नक्कीच आता मात्र गणेशला आपण बॅटिंग करताना बघणार आहोत. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन बसतंय ते मात्र तब्बल 14 या आकड्यावरती. मात्र अजून एक लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स होता जातोय. 1 कॉर्डेचा अजून एक चौकार. तू है तो मैं हूँ. नक्कीच जर विचार केला जर विकी फटकेबाजी करू शकतो तर मी का कमी. नक्कीच त्याचं प्रत्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मात्र गणेशची बॅट ओपन होताना येतोय चौकार. तो फलकाचा विचार केला पहिले षटक प्रगतीपथावर विशालचं. इथे मात्र जागा बनवली. नक्कीच पुलचा देखणा फटका सजवला जातोय. चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. काय क्लासिकल बॅटिंग बघतोय आपण कांबे संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फटकेबाजी बघितली. चेंडू फेकून दिले दूरवर मारलेले 3 षटकार 1 चौकार. फक्त एके धावेची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. विशालच्या गोलंदाजीवरती काय लाजवाब फटकेबाजी केली आहे ती मात्र दोन्ही बॅटरने गणेश असेल विके असेल A1 क्वालिटीची फटकेबाजी आपण बघितली ते मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मात्र झेल होतोय का परंतु झेल झाला मिस आणि नक्कीच सामना जिंकतोय तो मात्र कांबे संघ. हडलक असेल ती मात्र साखरवाडी संघ खूप चांगली फटकेबाजी आपण बघितली ती मात्र संपूर्ण टीमची आणि नक्कीच इथं सामना विजय झालाय तो मात्र कांबे संघ. नक्कीच पुढील मॅच जशी सुरुवात होईल आम्ही मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय नक्कीच कांबे संघाच्या लवेशला. धन्यवाद.